श्रोते हो नमस्कार. अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहात जागतिक घटनांचा भारतावर होणाऱ्या परिणामांबाबत. 1991 साली भारतानं खुलं आर्थिक धोरण स्वीकारलं आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठा भारतासाठी आणि भारतीय बाजारपेठ आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी खुली झाली. तेव्हापासून आत्तापर्यंत भारतीय अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेबरोबर सर्वार्थानं जोडली गेलेली आहे. अर्थात जागतिकीकरण ही संकल्पना भारताला नवीन कधीच नव्हती. गेल्या किमान 3000 वर्षांपासून भारतीय उपखंडाचा आणि उर्वरित जगाचा व्यापार चालू होता असे अनेक पुरावे समोर आले आहेत. परंतु ब्रिटिशांच्या शासनकाळात भारतीय अर्थव्यवस्था संपूर्णपणे उन्मळून पडली आणि या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्योत्तर भारतानं मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. 1991 मध्ये परत आर्थिक सुधारणांचा स्वीकार करत भारतीय अर्थव्यवस्थेनं कात टाकली. मागच्या 3 दशकांमध्ये टाटासारख्या अनेक भारतीय कंपन्यांनी देशातच नव्हे तर परदेशातही चमकदार कामगिरी केली आहे. तसंच परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी सुद्धा भारतीय अर्थव्यवस्था ही एक मोठी बाजारपेठ असल्यानं कायमच आकर्षणाचं केंद्र राहिलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या अंगभूत क्षमतांमध्ये अंतर्गत मागणीचा समावेश होत असला तरी भारतीय अर्थव्यवस्था गेल्या काही वर्षात जगातल्या अनेक अर्थव्यवस्थांबरोबर जोडली गेली आहे. पण सद्यस्थितीत कोणताच देश पूर्णतः स्वयंभू राहू शकत नाही. त्यातूनच इतर देशांबरोबर काही प्रमाणात अवलंबित्व निर्माण होतं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातल्या पेट्रोलच्या किमती, निर्यातीसाठी काही आवश्यक वस्तूंची आयात, भांडवलाची उपलब्धता अशा अनेक दृष्टिकोनातून भारतीय अर्थव्यवस्थेचं इतर देशांबरोबर जोडलं जाणं अपरिहार्य बनलं आहे. त्यातून अर्थव्यवस्थेसमोर आव्हानंसुद्धा निर्माण होत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रभाव टाकणाऱ्या बाह्य घटकांवर प्रकाश टाकताना अर्थतज्ज्ञ उदय तारदाळकर म्हणाले, भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार केला आणि त्या संलग्न जागतिक क्षेत्रात ज्या घडामोडी चालल्या आहेत याचा ऊहापोह करणं मोठं मनोरंजक ठरेल. सर्वप्रथम आपण बघत आहोत की क्रूड प्राईस म्हणजे खनिज तेलाच्या किमती आता जवळजवळ $100च्या उंबरठ्यावर आहेत आणि आपल्याला माहिती आहे की सुमारे 80% आपली आयातीवरती आपलं खनिज तेल अवलंबून असतं. त्यामुळे भारताला त्या एक प्रकार मोठी चिंता यात काही शंकाच नाही. त्याचप्रमाणे युद्धाचं सावट जे आहे युक्रेन आणि रशियामध्ये त्याचा शेअर मार्केटवरती मोठ्या प्रमाणावर फरक पडला आहे. त्याशिवाय आपले जे निर्यातदार आहेत त्यांना पण याचा मोठ्या प्रमाणावरती त्रास होऊ शकतो. अर्थात मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न चालू आहेत की कुठल्याही तऱ्हेने हे युद्ध टळले पाहिजे आणि त्यात अर्थातच अमेरिका आणि रशिया या दोघांचाही समावेश आहे, ज्याला आपण जागतिक डिप्लोमसी म्हणतो ती, आणि अर्थात काही युरोपियन देश. अजून एक गोष्ट म्हणजे जे व्याजदर आहेत ते आता अमेरिकेसारख्या ठिकाणी त्यांना आता व्याजदर वाढवणं हे अत्यंत जरुरीचं झालं आहे. कारण एक तर तिकडे मोठ्या प्रमाणावरती महागाई वाढते आहे. सुमारे 60% पट्ट्यात महागाई आहे. प्रथमच असं होते गेल्या कित्येक वर्षांनी आणि त्या दृष्टीने त्यांना आता बँक दर आहेत हे वाढवण्याशिवाय काही पर्याय दिसत नाही आहे. अर्थात किती महिने चाल ढकल करणार हा पण एक मोठा प्रश्न आहे. पण बहुतेक मार्च महिन्यामध्ये ह्याच्यावरती मोठ्या प्रमाणात निर्णय व्हायची शक्यता दिसते. एकंदर जी परिस्थिती अमेरिकेमध्ये आहे पाहता याचा मोठ्या प्रमाण आपण बघितलं तर शेअर बाजारावर झालं आहे. ज्या परदेशी वित्तसंस्था आहेत या भारतातून जवळजवळ 1.5 महिने आपली गुंतवणूक बाहेर घेऊन जाते. म्हणजे ती अर्थात जी आहे ती इक्विटीबद्दल माझं म्हणणं. त्याशिवाय जे पैसे आहेत ते एका तऱ्हेने आपण बघितलं तर व्याजाचे दर बाहेरच्या जगात वाढले तर ते पैसे तिकडे पण जाऊ शकतात. त्यामुळे दोन्ही बाजूनी मला वाटतं या मार्केटच्या दृष्टीने बघितलं तर ज्याला निगेटिव्हिटी म्हणतो ती दिसते. अर्थात आपल्या देशातल्या ज्या संस्था आहेत आणि आपले गुंतवणूकदार आहेत किरकोळ ते मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. त्यामुळे सध्या मार्केट जरी खालीवर होत असलं तरी ते काही प्रमाणात स्थिर झाले असं दिसतंय. पण किती हे जरी म्हटलं तरी एक गोष्ट मात्र निश्चित की युद्धाचं सावट आणि ज्या तऱ्हेने खनिज तेलाचे दर वाढत आहेत त्या तऱ्हेने भारतीय अर्थव्यवस्थेला मात्र एक नक्कीच चिंताजनक गोष्ट आहे. आणि यातून आपण कमीत कमी वित्तीय तूट कशी ठेवू आणि कसा मार्ग काढू हे बघणं उद्बोधक ठरेल. भारतीय भांडवली बाजारसुद्धा अनेक जागतिक मुद्द्यांच्या प्रभावाखाली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या युद्धाच्या शक्यतेनं धास्तावलेल्या गुंतवणूकदारांचा दबाव कालच्या भांडवली बाजारात दिसला. मंगळवारी व्यवहाराला सुरुवात होताच
गुंतवणूकदारांनी चौफेर समभाग विक्री केली आणि त्यामुळे सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 1,100 अंकांनी खाली येत 56,394 अंशाचा दिवसभरातला तळ गाठला. पण नंतर दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सावरून 382 अंकांच्या घसरणीसह 57,300च्या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 114 अंकांची घसरण झाली आणि तो 17,092 अंकांवर स्थिरावला. भारतीय भांडवली बाजारावर भूराजकीय परिस्थितीच्या पडणाऱ्या प्रभावांचा आढावा घेताना गुंतवणूक तज्ज्ञ मुकेश चोथाणी म्हणाले, इक्विटी मार्केटचा अभ्यास करताना मागे मी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत आपण इव्हेंट, इकॉनॉमी आणि इमोशन समजून घेत नाही तोपर्यंत इक्विटी मार्केटची चाल समजणार नाही. सध्या इव्हेंट म्हणजे जिओपॉलिटिकल सिच्युएशन, रशिया युक्रेन युद्ध, चीन व्हिएतनाम कोल्ड वॉर, इंडिया पाकिस्तान चायना कॉन्फ्लिक्ट, अमेरिकेची केंद्रीय बँक व्याजदरात वाढ करण्याची शक्यता, महागाई, वाढते कच्च्या तेलांचे दर, ब्राझीलमधील दुष्काळ आणि याशिवाय भारतातील 5 राज्यातील निवडणुका, तसेच LICचा येणारा IPO आणि मार्च एंड तसेच RBIची पुढील आर्थिक नीती, हे इव्हेंट महत्त्वाचे आपल्याला बघावे लागतील. आणि या सर्वांचा तसेच जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे आपले इमोशन म्हणजे आपल्या भावना प्रामुख्याने ज्याला आपण ग्रीड आणि फिअर म्हणतो याचा इक्विटी मार्केटमधील प्रभाव कसा असेल आणि आपल्या भावना आपण कशा व्यक्त करतो त्यावर आपले इक्विटी मार्केटमधील यश हे अवलंबून असेल. आता इव्हेंटचा जर विचार केल्यास सध्या गेल्या 2-3 वर्षापासून मानवी विनाशाचे तांडव सुरू झाले. अदृश्य विषाणूचा धोका कायम आहे. गेल्या 2 वर्षात सुमारे 60 लाख लोक यात मृत्यू पावले आहेत. कदाचित यापेक्षा जास्त सुद्धा मृतांची संख्या असू शकते. कोरोनाच्या उत्पत्ती आणि प्रसाराने 2 वर्षापासून चीनने असंवेदनशीलता दाखवत जगाला घाबरवायला सुरुवात केली. संपूर्ण जग यातून सावरत नाही तोच आता रशियाने युक्रेनला घेरले आणि अण्वस्त्र क्षेपणास्त्रांचा सराव करत युक्रेनचे दोनेस्क व लुहान्स्क हे 2 प्रांत स्वतंत्र देश म्हणून घोषित केले. यामुळे अमेरिकासहित युरोपियन देशांच्या समूहाने नाटोची भीती दाखवली. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी रशियाच्या आर्थिक नाड्या आवळण्याची घोषणा सुद्धा केली. परिणामतः रशियन शेअर बाजार तर कोसळलाच, परंतु जगभरात कच्च्या तेलांच्या किमती महाग झाल्याने आणि कच्च्या तेलांचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात वाढल्याने कालच ते 4.39% वाढून 7 वर्षाची उच्चांकी गाठत $99.50 प्रति बॅरल झाले. यापुढे सुद्धा दरवाढ होण्याची शक्यता असल्याने जगभरातील शेअर बाजारात घसरण दिसते आहे आणि कदाचित ती वाढू शकते. रशिया सध्या 10 मिलियन बॅरल पर डे कच्च्या तेलाचे उत्पादन करत आहे. या कच्च्या तेलांच्या दरात युद्धजन्य परिस्थितीमुळे $10 प्रति बॅरल वाढल्यास रशियाला दरमहा $3 बिलियन फायदा होऊ शकतो. सध्या रशियाकडे 2300 टन सोन्याचा साठा असल्याने आणि जगात युद्धजन्य परिस्थिती व पर्यायाने अशांतता वाढल्याने सुरक्षितता म्हणून सोन्यात खरेदी वाढेल, पर्यायाने किमती वाढतील आणि सोन्यात 10% जर वाढ झाली तर रशियाच्या फॉरेक्स रिझर्व्ह जे आत्ता $639 बिलियन आहे त्यात $15 बिलियन वाढ होऊ शकते. हे आर्थिक गणित आपण समजून घ्यायला हवे. आता प्रश्न असा की युक्रेनवर रशिया का आक्रमक झाला, तर युक्रेन हा नाटोमध्ये समाविष्ट होऊ नये यासाठी, कारण युक्रेन नाटोमध्ये गेल्यास नाटोचे लष्कर रशियाच्या सीमेपर्यंत पोहोचू शकते. दोनेस्क आणि लुहान्स्क एकेकाळी युक्रेनची औद्योगिक नगरी होती. या भागात रशियन भाषिक जास्त आहेत आणि यामुळे युक्रेन विरुद्ध फुटीरवादाला जास्त खतपाणी मिळते. युद्ध झाल्यास युक्रेन दुसरा अफगाणिस्तान बनू शकतो आणि यामुळे संपूर्ण युरोप खंड त्याच्या तडाख्यात सापडू शकतो. रशिया गव्हाचा मोठा निर्यातक असल्याने भविष्यात अन्न संकट सुद्धा गडद होऊ शकते. तसेच पेट्रोलियम पदार्थाची निर्यात रशिया जास्त करत असल्याने तेलाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात वाढू शकतात. 13 वर्षापूर्वी रशियाने सुद्धा जॉर्जियासोबत जे केले तेच आता तो युक्रेन बरोबर करतोय. रशियाला युक्रेन जर आपल्या कवेत घ्यायला आवडला किंवा रशियाने युक्रेनला आपल्या ताब्यात घेतले तर त्याच्यामुळे रशियाची आर्थिक ताकद ही वाढू शकते. आणि एक जर आपण इतिहास बघितला तर ज्या वेळेस युद्ध झाले किंवा अतिशय असे निगेटिव्ह रिझन मार्केटमध्ये आले तर गेल्या साधारणतः आपण 1942 पासून जर बघितलं तर जेव्हा जेव्हा असे युद्ध किंवा निगेटिव्ह घटना झाल्या त्याच्या 1 वर्षानंतर 3 महिन्यानंतर शेअर बाजारात मग ते डाऊ जोन इंडेक्स असो का S&P 500 इंडेक्स असो
याच्यात भरमसाठ वाढ झाली आणि ती वाढ किमान 10% ते 44% आपल्याला दिसते आहे. तर सांगण्याचा उद्देश हा की ठीक आहे, आत्ता ते निगेटिव्ह आहे, पण भविष्यात याच्या 3 महिन्यानंतर किंवा वर्षभरानंतर शेअर बाजारात जास्त ती वाढ आपल्याला दिसू शकते. आता भारतीय शेअर बाजाराचा विचार केल्यास मला व्यक्तिशः 16,500च्या खाली निफ्टी गेल्यास मंदी जास्त वाटते आणि 17,500च्या वर निफ्टी गेल्यास तेजी पुनश्च नांदेल असे मला वाटते आहे. आता ह्या परिस्थितीत गुंतवणूकदारांनी काय करायला हवं? तर गुंतवणूकदारांनी किमान 2 ते 3 वर्ष शेअर बाजारात थांबवायचे असल्यास आणि आपली गुंतवणूक या लेवलपासून 15-20% खाली गेली तरी सुद्धा फरक पडणार नाही अशी विचारसरणी असल्यास व्हॅल्यू स्टॉक इन्व्हेस्टिंग करावी. कॉन्ट्रा अप्रोच थेअरी अंमलात आणावी. फंडातील गुंतवणूकदारांनी SIP मुळीच बंद करू नये. इंडेक्स फंड, लिक्विड फंड, कॉन्ट्रा फंड, लार्ज कॅप फंड यात प्रामुख्याने लक्ष घालावे. मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये SIP चालू ठेवावी, लमसम सध्या टाकू नये आणि मागची दैदिप्यमान कामगिरी बघून गुंतवणूक निर्णय घेऊ नये. हा प्रेमळ सल्लागाराच्या सल्ल्यानेच गुंतवणूक निर्णय घ्यायला हवा. LICचा प्राथमिक शेअर बाजारातील भरणा यशस्वी करण्यासाठी आपण नक्की उत्सुक आहात. सरकारही आहे, मी सुद्धा आहे. त्यामुळे एकच या निमित्ताने संदेश द्यावासा वाटतो, तो म्हणजे डर के आगे जीत आहे. आणि जागतिक शांततेला धोका निर्माण करणाऱ्या देशांच्या स्वयंभू नेत्यांकडे साऱ्या जगाने आता एकजूट होण्याची शक्यता मला दाट वाटते आहे आणि या दृष्टीने प्रयत्न सर्वांनी करायला हवा. जागतिकीकरण ही एक अपरिवर्तनीय प्रक्रिया आहे. विशेषतः मागच्या 3 दशकात वस्तू, सेवा, भांडवल आणि मानवी भांडवल यांचं आदानप्रदान अत्यंत सुलभरित्या होऊ लागलं आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दैनंदिन जीवनापासून ते मोठमोठ्या प्रकल्पांकरता देश एकमेकांवर अवलंबून आहेत. जागतिकीकरणामुळे अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून जग अगदी जवळ आलं आहे. त्यामुळे कोणतीही आंतरराष्ट्रीय घटना अलिप्तपणे एखाद्या पोकळीत घडत नाही. तिचे इतर देशांवर कमी अधिक पडसाद उमटत असतात. अमेरिकी बँकेनं बदललेले व्याजदर, पेट्रोलियम उत्पादनांच्या आंतरराष्ट्रीय बाजारातले दर असे अनेक घटक भारतावर प्रभाव टाकत आहेत. सध्याच्या स्थितीत रशिया युक्रेनचा प्रश्न तर जगाला चिंतेत टाकणारा विषय आहे. कोविडच्या संकटातून बाहेर पडत असतानाच जगाला युद्धाच्या खाईत लोटलं जाणं परवडणारं नाही. विशेषतः भारतासारख्या देशांची अर्थव्यवस्था ही युद्धखोरीमुळे शस्त्रांची निर्यात वाढून फायदा होणारी नाही. परंतु आंतरराष्ट्रीय घटना आपल्याला थांबवता येतात असं नाही. सरकारला आणि नागरिकांना एकत्र येऊन आल्या परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी दाखवावी लागते. असे धक्के पचवण्याची अंतर्गत ताकद भारताकडे आहेच. त्याला योग्य प्रयत्नांची साथ मिळून अर्थव्यवस्था रुळावर राहावी यासाठी सरकार सावध पावलं उचलेल. भारताची आर्थिक सुरक्षा आणि सामर्थ्यवान भविष्याकडे वाटचाल ही अशीच सुरू राहावी अशीच आपणा सर्वांची इच्छा असेल. याबरोबरच आजचा अर्थविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन विनोद देशपांडे आणि निवेदन सुनील कांबळे.